नमस्कार. MS चॅप्टर जीकेवर आपलं सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे ए. बांद्रा, बी. कुर्ला, सी. बोरीवली आणि डी. यापैकी नाही. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. बांद्रा. प्रश्न क्रमांक 2. मुंबई उपनगरमध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन आहे ए. 0, बी. 2, सी. 3 आणि डी. 1. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 3. प्रश्न क्रमांक 3. मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? ऑप्शन आहे ए. 440, बी. 446, सी. 634 आणि डी. 346. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी. 446. प्रश्न क्रमांक 4. कोणता तालुका मुंबई उपनगर जिल्ह्यात नाही? ऑप्शन आहे ए. अंधेरी, बी. कुर्ला, सी. बोरीवली आणि डी. डहाणू. प्रश्नाचे उत्तर आहे डी. डहाणू. प्रश्न क्रमांक 5. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणती खाडी आहे? ऑप्शन आहे ए. मनोरी, बी. मालाड, सी. महिम आणि डी. वरीलपैकी सर्व. प्रश्नाचे उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 6. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? ऑप्शन आहे ए. पेंच उद्यान, बी. गोंडवाना उद्यान, सी. गुगामल उद्यान आणि डी. संजय गांधी उद्यान. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी. संजय गांधी उद्यान. प्रश्न क्रमांक 7. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणती लेणी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहेत ए. कान्हेरी, बी. अजिंठा, सी. वेरूळ आणि डी. यापैकी नाही. उत्तर आहे बघा ए. कान्हेरी. प्रश्न क्रमांक 8. मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून कधी अस्तित्वात आला? ऑप्शन आहे ए. 1 जुलै 1990, बी. 1 ऑक्टोबर 1990, सी. 1 जून 1990 आणि डी. 5 मे 1990. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. 1 ऑक्टोबर 1990. प्रश्न क्रमांक 9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसरा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहे ए. हिंगोली, बी. वाशिम, सी. मुंबई उपनगर आणि डी. अहमदनगर. प्रश्नाचे उत्तर आहे सी. मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 10. मुंबई उपनगरमध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन आहे ए. 16, बी. 26, सी. 12 आणि डी. 10. प्रश्नाचे उत्तर आहे बी. 26. प्रश्न क्रमांक 11. मुंबई उपनगरमध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन आहे ए. 4, बी. 9, सी. 2 आणि डी. 1. या प्रश्नाचे उत्तर आहे ए. 4. प्रश्न क्रमांक 12. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणता तलाव नाही? ऑप्शन आहे ए. तुलसी, बी. विहार, सी. पवई आणि डी. एकबुर्जी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. एकबुर्जी तलाव. प्रश्न क्रमांक 13. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? ऑप्शन आहे ए. लाल समुद्र, बी. अरबी समुद्र, सी. बंगालचा उपसागर आणि डी. प्रशांत महासागर.
प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 14. मुंबई उपनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी शिवाजी पार्क स्थित आहे? ऑप्शन आहे ए. दादर, बी. महिम, सी. माटुंगा आणि डी. वांद्रे. प्रश्नाचे उत्तर आहे ए. दादर. प्रश्न क्रमांक 15. मुंबई उपनगर जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन आहे ए. थंड, बी. उष्ण व दमट, सी. अतिउष्ण आणि डी. कोरडे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. उष्ण व दमट. प्रश्न क्रमांक 16. मुंबई उपनगर जिल्हा हा कोणत्या बेटाच्या भागात वसलेला आहे? ऑप्शन आहे ए. साष्टी, बी. डोंगरी, सी. कुलाबा आणि डी. सालसेट. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. साष्टी.